कार्ड धारकांसाठी अखेरकार आनंदाची बातमी आलेली आहे। होय, जर तुमच्याकडे देखील पिवळं किंवा केशरी कोणते रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी घोषणा ही राज्य सरकारने केली आहे आणि त्यातच केंद्र सरकारने देखील मोठा निर्णय जाहीर केला आहे। केंद्र सरकारची काही मदत आणि राज्य सरकारची काही मदत अशी म्हणून आता तुम्हाला खूप मोठी मदत या ठिकाणी भेटणार आहे। खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर असा निर्णय झाला असल्यामुळे नागरिकांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे। बऱ्याच जणांचं असं देखील म्हणणं आहे की खूप वर्षानंतर अशी घोषणा सरकारने केली आहे। आतापर्यंत असा निर्णय झालेला नव्हता। आतापर्यंत फक्त गहू आणि तांदूळ या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येत होते, परंतु आता इथून पुढे सरकारने मोठी खुशखबर देण्याचं काम केलेलं आहे। सरकारला देखील या ठिकाणी कळालेलं आहे की जनतेला नाराज करून चालणार नाही। याकरिता आता रेशन कार्ड धारकांनो, तुमच्याकडे पिवळा केशरी या ठिकाणी रेशन कार्ड असेल तर आता तुम्हाला थेट पैशांची मदत देखील या ठिकाणी होणार आहे। अजून तुमचे खूप मोठे फायदे होणार आहेत आणि तुम्हाला बऱ्याच अशा वस्तू देखील सरकारच्या माध्यमातून मोफत देण्यामध्ये येणार आहेत, ज्या वस्तू की खूप किमतीच्या आहेत। अशा वस्तू सरकार आता तुम्हाला मोफत देणार आहे। त्याचा लाभ देखील आता तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता होणार आहे। आता ज्यांच्याकडे पण रेशन कार्ड आहे अशा रेशन कार्ड धारकांनी या ठिकाणी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा, कारण की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। रेशन कार्ड धारकांना सरकार या ठिकाणी मदत देण्याचं मुख्य कारण म्हणजे बरेच जण या ठिकाणी गोरगरीब शेतकरी आहेत, कामगार आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, अशांना मदतीची अत्यंत गरज असल्यामुळे सरकारच्या देखील लक्षात आलेला आहे की या ठिकाणी नागरिकांना म्हणजेच या ठिकाणी मदत केली पाहिजे। अशा पद्धतीने सरकारच्या माध्यमातून काही अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असल्यामुळे ज्या देखील नागरिकांकडे रेशन कार्ड असेल तर अशा सर्व रेशन कार्ड धारकांसाठी आता सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा देण्याचं काम आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। आता कशा पद्धतीने या ठिकाणी रेशन कार्ड धारकांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तसेच या ठिकाणी रेशनच्या माध्यमातून कोणत्या वस्तू मोफत या ठिकाणी देण्यामध्ये येणार याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। जर तुम्ही देखील रेशन कार्ड धारक असाल, जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। त्याकरिता फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की सरकारच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आलेले आहेत। पैसे तर खात्यावरती जमवणार, सोबतच या ठिकाणी काही चांगल्या वस्तू देखील आता मोफत मिळणार आहेत। सर्व काही महत्त्वाचे अपडेट बघणार आहोत। चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील रेशन कार्ड धारकांसाठी अखेरकार अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। होय, जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी कोणते रेशन कार्ड असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी घोषणा राज्य सरकारने केलेली आहे आणि त्यातच केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय हा जाहीर झालेला आहे। केंद्र सरकारची काही मदत आणि राज्य सरकारची काही मदत अशी म्हणून आता तुम्हाला या ठिकाणी खूप मोठी मदत मिळणार आहे। खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा निर्णय हा घेण्यामध्ये आलेला आहे। बऱ्याच जणांचं असं देखील म्हणणं आहे की खूप वर्षानंतर अशी घोषणा सरकारने केली आहे। आतापर्यंत असा निर्णय या ठिकाणी झालेला नव्हता। आतापर्यंत या ठिकाणी गहू तांदळाचं वाटप करण्यामध्ये येत होता, परंतु इथून पुढे सरकारने मोठी खुशखबर देण्याचं काम केलेलं आहे। सरकारला देखील या ठिकाणी कळाला आहे की जनतेला नाराज करून चालणार नाही, कारण की या ठिकाणी आता निवडणुका असतील तर निवडणुकांसाठी देखील सरकारला जनतेची गरज असते। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी मोठं पाऊल उचलण्यामध्ये आलेलं आहे। या ठिकाणी आपल्याला जर बघायला गेलं तर साधारणतः सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या घोषणा करण्यामध्ये आल्या असल्यामुळे रेशन कार्ड धारकांना देखील आता चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। आता रेशन कार्ड धारकांनो, तुमच्याकडे पिवळा किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर आता तुमच्या खात्यावरती पैसे देखील या ठिकाणी जमा होणार आहेत। म्हणजेच की खूप मोठे फायदे या ठिकाणी होणार आहेत। तुम्हाला बऱ्याच अशा मोफत वस्तू देखील आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहेत। आता असा प्रश्न असेल की कोणत्या मोफत वस्तू मिळणार, किती पैसे मिळणार, सर्व काही तुम्हाला बघायला मिळणार आहे। फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा।
आता या ठिकाणी बघू शकता काय सांगण्यामध्ये आलेलं आहे, ज्यांच्याकडे पण रेशन कार्ड आहे तर अशा रेशन कार्ड धारकांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता रेशन कार्ड धारकांना सरकारच्या माध्यमातून मदत देण्याचं मुख्य कारण म्हणजे बरेच जण या ठिकाणी आता गोरगरीब असतील, शेतकरी असतील, कामगार आहेत, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक देखील आहेत, अशांना मदतीची अत्यंत गरज असते. हे सरकारच्या लक्षामध्ये आलं असून सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला आहे. आता रेशन कार्ड धारकांना कशा पद्धतीने पैशांचे वाटप होणार, कशा पद्धतीने मोफत वस्तू मिळणार ते आपण आता बघूयात. त्याचबरोबर या ठिकाणी तुमच्या खात्यावरती किती पैसे जमा होणार, तुम्हाला कोणत्या वस्तू मोफत मिळणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणारच आहे. आता या ठिकाणी बघू शकता रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाच्या घोषणा, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आहे. जर तुमच्याकडे देखील रेशन कार्ड असेल म्हणजेच की पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी पाहू शकता रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाच्या घोषणा, सरकारच्या माध्यमातून महत्त्वाच्या घोषणा आता करण्यामध्ये आलेल्या आहेत. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर या योजनेचा लाभ प्रामुख्याने म्हणजेच या ठिकाणी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तरच तुम्हाला आता सरकारने केलेल्या घोषणाचा या ठिकाणी फायदा होणार आहे. म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले आहेत. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या ठिकाणी आता फायदा होणार आहे. आता रेशनावरती आतापर्यंत मिळणाऱ्या गहू आणि तांदळाच्या तुलनेमध्ये 1 जानेवारी 2026 पासून अधिक चांगल्या क्वालिटीच्या ठिकाणी धान्य मोफत दिले जाणार आहे. आता सरकारच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून यामधील पहिला जो महत्त्वाचा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे तो या ठिकाणी तुम्ही बघू शकता. रेशनवरती आतापर्यंत मिळणाऱ्या गहू आणि तांदळाच्या तुलनेमध्ये 1 जानेवारी 2026 पासून अधिक चांगल्या क्वालिटीच्या ठिकाणी धान्य मोफत दिले जाणार आहे. म्हणजेच की आता क्वालिटीचे धान्य या ठिकाणी रेशन कार्ड धारकांना देण्यामध्ये येणार आहे. हा देखील सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर आता दुसरा जो अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे तो या ठिकाणी तुम्ही बघू शकता. रेशन कार्ड धारकांना पुन्हा एकदा आता मोफत साखर वाटप या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आहे. हा देखील या ठिकाणी आता नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय आपल्याला बघावा लागणार आहे. कारण की आता या ठिकाणी गोरगरीब देखील या ठिकाणी नागरिक असतात, अशा नागरिकांना या ठिकाणी आवश्यकता असते. त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून देखील महत्त्वाचे निर्णय आपल्याला बघायला मिळत असून आता रेशन कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोफत साखरेचे वाटप या ठिकाणी करण्यामध्ये येणार आहे. या ठिकाणी बघू शकता रेशन कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोफत साखर वाटप सुरू करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला असल्यामुळे आता 1 जानेवारी पासून या ठिकाणी नागरिकांना चांगला दिलासा मिळणार असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आता पहिला निर्णय कोणता तर रेशनवरती आतापर्यंत मिळणाऱ्या गहू आणि तांदळाच्या तुलनेमध्ये 1 जानेवारी 2026 पासून अधिक चांगल्या क्वालिटीचे धान्य या ठिकाणी मोफत देण्यामध्ये येणार आहेत. हा देखील महत्त्वाचा निर्णय आहे. त्यानंतर या ठिकाणी रेशन कार्ड धारकांना पुन्हा एकदा मोफत साखर या ठिकाणी वाटप सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. म्हणजेच की रेशन कार्डावरती आता मोफत साखर या ठिकाणी वाटप होणार असल्यामुळे हा देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता रेशन कार्ड असलेल्या महिलांसाठी देखील अतिशय महत्त्वाची घोषणा आहे. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कुटुंबामध्ये महिला असतीलच. आता या ठिकाणी बघा काय सांगण्यामध्ये आलेलं आहे. रेशन कार्ड असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे तर पैसे या ठिकाणी मिळणार आहेत आणि याच योजनेचे पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत. आता जानेवारी महिना हा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. जर या ठिकाणी म्हणजेच की महिला देखील म्हणजेच की रेशन कार्ड महिला असतील तर अशा महिलांसाठी देखील अतिशय महत्त्वाची घोषणा सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली आहे. आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे या पार्श्वभूमीवरती सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. जर तुमच्या देखील कुटुंबामध्ये रेशन कार्ड धारक महिला असेल तर त्या महिलेच्या खात्यावरती आता 1,000 रुपये नव्हे, 2,000 रुपये नव्हे, 3,000 रुपये नव्हे तर 4,500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता, लक्षपूर्वक पहा, नोव्हेंबर महिन्याच्या 17व्या हप्त्याचे 1,500 रुपये, डिसेंबर महिन्याच्या 18व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये. म्हणजेच की या 3 हप्त्यांचे किती तर 4,500 रुपये कधी जमा होणार तर जानेवारी महिन्यापर्यंत जमा होणार. कारण की मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे त्या पार्श्वभूमीवरती महिलांना खुश करण्यासाठी हा देखील सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. जर तुमच्या कुटुंबामध्ये रेशन कार्ड धारक महिला असतील आणि लाडकी बहीण योजनेच्या देखील लाभार्थी असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती जानेवारी महिन्यापर्यंत 3 हप्त्यांचे 4,500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत. आणि याचं मुख्य कारण म्हणजे
नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता वाटप करायला उशीर झाला. डिसेंबर महिना सुरू असल्यामुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता द्यावाच लागणार आहे आणि जानेवारी महिना देखील या ठिकाणी आता येतच आहे. सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3 हप्त्यांचे 4,500 रुपये आता या ठिकाणी जमा होणार आहेत. कधी जमा होणार तर जानेवारी महिन्यापर्यंत या ठिकाणी हा देखील लाभ या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. हा देखील या ठिकाणी सरकारचा अतिशय महत्त्वाचा निर्णय म्हणावा लागेल. आता त्यानंतर बघू शकता सरकारने म्हणजेच या ठिकाणी नागरिकांना दिलासा देण्यासाठी बरेच महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले आहेत. आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून रेशन कार्ड धारक महिलांना देखील चांगलाच या ठिकाणी दिलासा मिळणार आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता पुढचा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जर बघायला गेलं तर 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकडे रेशन कार्ड असेल तर त्यांना एका टप्प्यामध्ये 3,000 रुपयांची आर्थिक मदत या ठिकाणी दिली जाणार आहे आणि यासाठी या ठिकाणी CSC केंद्रावरती जाऊन तुम्ही अर्ज देखील या ठिकाणी करू शकता. आता मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या माध्यमातून देखील या ठिकाणी जानेवारी महिन्यापर्यंत 3,000 रुपये या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येणार आहेत. आता हे 3,000 रुपये कोणाच्या खात्यावरती जमा होणार तर 65 वर्षावरील ज्येष्ठ जे नागरिक असतील तर अशा नागरिकांच्या खात्यावरती 3,000 रुपयांची रक्कम आता या ठिकाणी जमा केली जाणार आहे. रेशन कार्ड धारक नागरिकांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांकडे जर रेशन कार्ड असेल तर आता त्यांना 3,000 रुपयांची आर्थिक मदत ही सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहे आणि यासाठी तुम्ही मुख्यमंत्री वयश्री योजनेमध्ये अर्ज देखील करू शकता. जर तुमचे वय 65 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही मुख्यमंत्री वयश्री योजनेमध्ये या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी CSC सेंटरमध्ये जाऊन अर्ज करू शकता आणि अर्ज केल्यानंतर तुमच्या खात्यावरती जानेवारी महिन्यापर्यंत 3,000 रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा केली जाईल. आता एकंदरीत जर बघायला गेला तर ज्या रेशन कार्ड धारक महिला असतील तर अशा महिलांच्या खात्यावरती आता 4,500 रुपये जमा होणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होणार. त्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या माध्यमातून 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना आता 3,000 रुपये या ठिकाणी वाटप करण्याचा निर्णय देखील आपल्याला बघायला मिळत आहे. जानेवारी महिन्यापर्यंत ही सर्व रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे हा देखील अतिशय महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर आता या ठिकाणी बघू शकता ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. लक्षपूर्वक बघत चला. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे पण राहण्यासाठी पक्के घर नाही तर त्यांना घर बांधण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता 2 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी मदत देण्यामध्ये येणार आहे. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. सरकारच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाच्या योजना या ठिकाणी सुरू करण्यामध्ये आलेल्या आहेत आणि त्या अंतर्गत या ठिकाणी आता लाभार्थ्यांना म्हणजेच की नागरिकांना चांगला दिलासा मिळत आहे. आता जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल आणि तुमच्याकडे राहण्यासाठी पक्के घर नसेल तर त्या रेशन कार्डच्या माध्यमातून म्हणजेच की तुम्हाला या ठिकाणी आता 2 लाख रुपयापर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे घर बांधण्यासाठी. म्हणजेच की ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे पण राहण्यासाठी पक्के घर नाही तर त्यांना घर बांधण्यासाठी सरकारच्या माध्यमातून 2 लाख रुपयापर्यंत आता मदत या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे. हा देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय बघायला मिळत आहे. त्यानंतर आता गॅस सिलेंडर देखील मोफत मिळणार आहे. लक्षपूर्वक बघत चला. या ठिकाणी आता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. महिलांच्या नावावरती जर या ठिकाणी गॅस कनेक्शन असेल तर वर्षामध्ये 3 मोफत गॅस सिलेंडर या ठिकाणी देण्यामध्ये येत असतात. प्रत्येकी 830 रुपये म्हणजेच की प्रत्येक गॅस सिलेंडरसाठी 830 रुपयांची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत असते. डेबिटच्या माध्यमातून ही रक्कम जमा केली जाणार आहे. आता कोणत्या महिलांना या ठिकाणी म्हणजेच की गॅस सिलेंडर मोफत मिळणार तर अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी हा लाभ देण्यामध्ये येणार आहे. कोणत्या महिला लाभ घेऊ शकतात तर ज्यांच्याकडे रेशन कार्ड असेल तर अशा महिलांना आता मोफत गॅस सिलेंडर देखील या ठिकाणी देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचा हप्ता देखील या ठिकाणी आता जमा होणार असल्यामुळे हा रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय बघायला मिळत आहे. गॅस सिलेंडर देखील या ठिकाणी मोफत आता वाटप होणार आहेत. कोणत्या महिलांना तर रेशन कार्ड धारक महिलांना आणि या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून हा देखील लाभ या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे. हा देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलेलं आहे योजनेच्या लाभासाठी KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच की आता शासकीय योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यावरती
पैसे जमा करण्यामध्ये येत असतात आणि या पैशांच्या लाभासाठी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा, कारण की ई-केवायसी केली तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर रेशन कार्ड धारकांसाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी महत्त्वपूर्ण अशा योजना राबवण्यामध्ये येत असतात आणि त्याच अंतर्गत या ठिकाणी आता पेन्शनचे वाटप केले जाणार असल्यामुळे या ठिकाणी लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर या ठिकाणी CSC सेंटरवरती जाऊन 5 ते 10 मिनिटांमध्ये ई-केवायसी करू शकता. त्यानंतर या ठिकाणी लाभार्थ्यांचे जे बँकेचे खाते आहे ते आधार कार्डाशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे, कारण की या ठिकाणी प्रत्येक योजनेची जी काही रक्कम असते ती फक्त आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती जमा होत असते. त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही म्हणजेच की कोणत्याच योजनांचा जर तुम्हाला लाभ मिळत नसेल तर योजनेच्या लाभासाठी तुम्ही अर्ज देखील या ठिकाणी करू शकता. आता समजा या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलेलं आहे तर रेशन कार्ड धारक महिलांना आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 4,500 रुपये 3 हप्त्यांचे देण्यामध्ये येणार. त्यानंतर आता गॅस सिलेंडर देखील या ठिकाणी मोफत देण्यामध्ये येणार आहे. गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी 830 रुपयांचा हप्ता आता या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे. जर या ठिकाणी आता बऱ्याच रेशन कार्ड धारक महिलांना या ठिकाणी गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता मिळत नसेल तर अशा महिला लाभासाठी अर्ज देखील करू शकतात. अर्ज करण्यासाठी तुम्ही CSC सेंटरवरती जाऊन त्या ठिकाणी अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर तुम्ही योजनेसाठी पात्र ठराल आणि त्यानंतर तुम्हाला योजनेचा लाभ देखील दिला जाईल. अशा पद्धतीची ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. म्हणजेच की एकंदरीत जर सर्व गोष्टींचा विचार केला तर रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम आपल्याला बघायला मिळत आहे. आणि आता रेशन म्हणजेच या ठिकाणी रेशन देखील आता म्हणजेच की साखर देखील या ठिकाणी वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यामध्ये आला असल्यामुळे हा देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. त्याचबरोबर या ठिकाणी गॅस सिलेंडर असेल तो देखील या ठिकाणी मोफत वाटप करण्यामध्ये येत आहे. या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर देखील म्हणजेच की गॅस सिलेंडर खरेदी करण्यासाठी हप्ता देखील या ठिकाणी देत असतो. अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट होती रेशन कार्ड धारकांसाठी. ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. त्याचबरोबर आता रेशन कार्ड धारक शेतकरी देखील असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील आता या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत. लक्षपूर्वक बघत चला. आता बघा, रेशन कार्ड धारक शेतकरी असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 2,000 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे. नुकताच PM किसान योजनेचा हप्ता जमा झालेला आहे आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील या ठिकाणी जमा होणार आहे. जे शेतकरी म्हणजेच की रेशन कार्ड धारक शेतकरी असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये देखील या ठिकाणी जानेवारी महिन्यापर्यंत जमा होणार आहेत. सोबतच या ठिकाणी आता शेतकऱ्यांसाठी देखील महत्त्वाची बातमी आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यावरती जानेवारी महिन्यामध्ये पीक विम्याची देखील रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. तर अशा पद्धतीचे रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती. अपडेट कशा प्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटत आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.